नमस्ते, मी अनिता शिंदे। आज आपण बघतोय 2 वर्षाच्या लहान मुलीचा हा ब्लाऊज। याला मी गुड्डीबाही केलेली आहे आणि पाठीमागचा आणि पुढचा भाग मी आता कटिंग करून बाही सुद्धा कशी जोडायची आणि हा ब्लाऊज संपूर्ण कसा शिवायचा हे या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। याला पाठीमागे हुक आहेत आणि ह्या प्रकारे मी गळा केलेला आहे आणि 80 सेंटीमीटर ब्लाऊज पीस आणि 80 सेंटीमीटर मी अस्तर घेतले आणि ह्या अस्तरवरती आपल्याला कटिंग करायचे आहे। तर माझ्या बाजूने बंद बाजू आहे आणि मी इथे एक रेष मारून घेतलेली आहे। आपल्याला इथे उंची टाकायची आहे 10 इंच अधिक 1 इंच म्हणजे 11 इंच आणि आपल्याला याची खूण करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे शोल्डर 5 इंच आणि मोंडा खोली सुद्धा 5 इंच टाकायची आहे आणि ह्या व्यवस्थित खुणा करून आपल्याला एक रेष मारून घ्यायची आहे। आता ह्या रेषेला घ्यायचा आहे छातीचा चौथा 6 इंच आणि खाली सुद्धा तेवढंच घ्यायचं आहे आणि 2 इंच आपली सिलाई मार्जिन आहे। आपण हे जोडून घेतलंय आणि इथे आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा आहे। ह्या प्रकारे आपलं झाल्यानंतर आता आपल्याला घ्यायचं आहे इथे 1.5 इंच गळा रुंदी आणि आकार देऊन घ्यायचा आहे। 5 इंच आपला गळा झालेला आहे। हे असंच आपल्याला उमटवून घ्यायचं आहे आणि पुढे आपल्याला पाव इंच आपण एक्स्ट्रा सोडलेला आहे। आपल्याला हा पुढचा भाग आणि हा पाठीमागचा भाग मिळालेला आहे। पुढचा गळा आपला 5 इंच आहे। याला सुद्धा 1.5 इंच खूण केली आपण। हे जे काही आपली पाव इंच सोडून मग आपल्याला 1.5 इंच करायचं आहे। गळा उंची 8 घेतलेली आहे आणि आपल्याला हे आहे असंच आपल्याला कापडावरती कापून घ्यायचं आहे। आता बाही व्यवस्थित बघा, ह्या उरलेल्या कापडामध्ये आपल्याला बाही घ्यायची आहे। याची आपण घडी घातली, ही 4 पदरी घडी आहे। त्यानंतर आपल्याला बाही उंची घेतलेली आहे मी 4 इंच। शिलाई मार्जिन सुद्धा याच्यामध्येच आहे। त्याच्यानंतर आपल्याला 6 इंचाची खूण करायची आहे आणि याच्यानंतर आपल्याला बाहीचा कॅप हाईट टाकायची आहे 2 इंच। हे बघा 2 इंच कॅप हाईट आहे। याची रेष मारून घेतली आणि यालाच आपल्याला हा बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि हे सरळ खाली घ्यायचं आहे। तुमच्याकडे जेवढं कापड असेल त्याच्यामध्ये ही बाही करायची आहे। आपली ही बाही कटिंग झाली। याला आतील आर्म होल राऊंड आपण कापत नाही आणि ही ह्या प्रकारे जोडली जाते। हे आपल्या 2 बाह्या झालेल्या आहेत। पाठीमागचा भाग झाला आहे आणि पुढचा भाग झालेला आहे आणि आता आपल्याला हे मशीनवरती शिवून घ्यायचं आहे। तर हे भाग कसे शिवायचे हे तुम्ही अगदी स्किप न करता पहा, म्हणजे तुम्ही नवीन जरी शिवत असाल तरी हा ब्लाऊज तुम्हाला शिवता येणार आहे। हा पाठीमागचा गळा 8 इंच घेतला, इथे मी 3.5 इंचाची खूण केली आणि याला आपण पाठीमागचा ह्या गळ्याचा आकार देतोय। तुम्ही कुठलाही आकार देऊ शकता, पण तुम्ही ह्या प्रकारे ब्लाऊज शिवा, अगदी छान येईल। हा आपण आकार घेतलाय आणि आतून सुद्धा एक रेष मारली मी। या 2 रेषेपैकी तुम्ही एका रेषेचा उपयोग करून खालचा गोलाकार देऊ शकता। कोणाला थोडा मोठा हवा असेल तर बाहेरची रेष वापरा आणि छोटा हवा असेल तर आतील रेष वापरा। इथे मी टक्स पॉईंटच्या पण खुणा करून घेतल्यात। आता बघा आपल्याला हे उलगडून घ्यायचं आहे आणि हे जे काही मी खडूनी करून घेतलं होतं ते आपण ठळक करून घेतलेलं आहे। हे उमटवून घेतलेलं आहे। ही ब्लाऊज पीस मी घेतलाय। ह्या दोन्ही सरळ बाजू म्हणजे ज्या सुईच्या बाजू आहेत त्या वरती ठेवल्यात आणि त्यावर हा अस्तर ठेवून घेतलेला आहे आणि जी आपण खूण केली होती मागच्या गळ्याची त्याच खुणेवरती आपल्याला इथे टिप देऊन घ्यायची आहे। आपण दोन्ही भाग सोबतच करतोय म्हणजे शिवताना गडबड होत नाही आणि ब्लाऊज सुद्धा व्यवस्थित येतो। इथे आपण थोडे नॉचेस देऊन घेतले। खाली कमरेला सुद्धा पाव इंच मार्जिन सोडून आपण
एक रेष म्हणजे टिप मारून घेतलेली आहे आणि आता हे आपल्याला उलगडून घ्यायचं आहे. म्हणजे आपला पाठीमागचा गळा अगदी फिनिशिंगमध्ये इथे आलेला आहे. हे सगळं उलगडून घेतल्यानंतर आपल्याला याच्यावरती दाबटीप द्यायची आहे. हा बघा, हा गळा व्यवस्थित झाला आहे. आता याच्यावर आपल्याला व्यवस्थित दाबटीप देऊन घ्यायची आहे. आपण हे दाबटीप देऊन घेतोय. तोपर्यंत तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. तसंच माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. कमेंट करून मला नक्की सांगा. आपण हे अस्तरसुद्धा व्यवस्थित हे शिवून घेत आहोत. म्हणजे अस्तर आणि ब्लाऊज, आपला ब्लाऊज पीस हा शिवून झाल्यानंतर आपल्याला हे कापड हलत नाही आणि हे जे काही एक्स्ट्राचं कापड आहे ते आपण कापून टाकलेलं आहे आणि जेवढं आपलं अस्तर आहे तेवढंच हे भाग व्यवस्थित राहिलेले आहेत. मला खात्री आहे तुम्हाला हे समजत आहे. आपले हे दोन्ही भाग झालेत आणि टक्सच्या सुद्धा खुणा आपण केल्या होत्या, त्यावरच हा टक्स आपण व्यवस्थित देतोय. टक्सची उंची आपण गळ्याच्या खाली जेवढी येईल तेवढाच टक्स मारतो हा. आता इथे हुक आणि त्या लूपची पट्टी टाकून घ्यायची आहे. तर ही सुद्धा मी व्यवस्थित या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. तर ह्या पट्ट्या व्यवस्थित ठेवून घेतल्या आपण आणि इथे एक टीप मारून घेतली. तुम्ही हे व्यवस्थित बघा म्हणजे तुमचं ब्लाऊज शिवताना चुकणार नाही. हे बघा, इथे एक घडी घालून घेतली आणि एक बोट अंतर राहील एवढं आपण ठेवलेलं आहे. हे मुडपून घेतलं आहे आणि आत पूर्णपणे आपण हे दुमडून इथे टीप टाकून घेतलेली आहे. दुसरीसुद्धा टीप इथे द्यायची आहे आणि तिसरी नंबरची सुद्धा टीप इथे द्यायची आहे. म्हणजे हे आपलं व्यवस्थित शिवून झालेलं आहे. ही पट्टी बघा आपण कशी ठेवली आहे. त्यानंतर इथे दाबटीप द्यायची आहे. मी हे पूर्ण तुम्हाला यासाठी दाखवते की जे कोणी नवीन असेल, पहिल्यांदाच ब्लाऊज शिवत आहे लहान मुलीचा, तर त्यांनासुद्धा हा ब्लाऊज व्यवस्थित शिवता यावा म्हणून हा व्हिडिओ मी अगदी डिटेलमध्ये टाकलेला आहे. तर थोडासा तो फास्ट झाला आहे आणि थोडा मोठा पण झाला आहे. तर प्लीज हा संपूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या हा ब्लाऊज अगदी व्यवस्थित असा येणार आहे आणि न चुकता तुम्ही तुमच्या लहान मुलीचा ब्लाऊज हा शिवू शकणार आहात. बघा, ही मी टीप मारून घेतली, त्याच्या शेजारी आपण टीप मारली आणि इथे आपण झिगझॅगचं जे आपण हुक टाकतो त्याच्यासाठी आपण ह्या झिगझॅग टिपा देऊन घेणार आहोत. तुम्ही इथे सुई धाग्याच्या मदतीतसुद्धा हुकचं लूप तयार करू शकता किंवा मशीनवर सुद्धा करू शकता. हा आपला पाठीमागचा गळा झाला आहे. आता इथे आपण दोरी शिवून घेत आहोत. ह्या भागाला आपण व्यवस्थित ही दोरी शिवून घेतलेली आहे म्हणजे आपलं, आणि याला तुम्ही तुमच्या मनाने लटकन हे लावू शकता. हा पाठीमागचा गळा झाला आहे. आता पुढचा भाग आपण बघा. हा जो पाठीमागचा टक्स आहे तो आपण 5 इंचाचा घेतलेला आहे. हा टक्स मोठा आहे आणि अर्धा इंच त्याची रुंदी आहे म्हणजे 1 इंचाचा हा होणार आहे. हे आपण ब्लाऊज पीस वरची बाजू सरळ बाजू आहे सुईच्या बाजूने आपण ठेवलं आहे आणि अस्तर त्यावर ठेवलेलं आहे आणि आपण हे पिनेने लावून घेतोय. मी परत एकदा सांगते, खालचा ब्लाऊज पीस ही सुईची बाजू वरती आहे त्यावर अस्तर ठेवलाय आणि आपण ह्या आकाराने बरोबर टीप मारून घेतोय. गोल आकाराला टीप मारली आणि कमरेच्या बाजूने पण आपण टीप मारून घेतली. 1/2 इंच शिलाईपासून सोडून आपण कापले आणि इथे नॉचेस देऊन घेतलेले आहेत. पाठीमागच्या टक्सच्या पण खुणा आपण उमटवून घेतल्यात म्हणजे दोन्ही टक्स आपण व्यवस्थित टीप देऊ शकतो म्हणून ह्या मी खुणा पुन्हा करून घेतल्यात. आता हा आपण उलटवून घेतल्यानंतर याच्यावर गळ्याच्या आकाराने आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि खाली कमरेला सुद्धा दाबटीप ही द्यायची आहे. आपला हा शिवून झालाय. त्यानंतर अस्तरवरती आपल्याला व्यवस्थित टीप देऊन आपल्याला ब्लाऊज पीस आणि अस्तर
हे हलणार नाही म्हणून आपण परत एकदा इथे टिप देतो आणि उरलेलं हा भाग आपण कापून टाकतो अस्तरच्या बाहेरचा। ह्या प्रकारे तुम्ही ब्लाऊज शिवला तर अगदी छान असा बसणार आहे। आपण टक्सच्या खुणा केल्या होत्या त्याच खुणेवर आपण बरोबर टिप देणार आहोत, म्हणजे दोन्हीही टक्स आपले हे व्यवस्थित येतात। हा आपला पुढचा भाग झाला आहे। आता त्याच्यावरती पाठीमागचा भाग आपण व्यवस्थित ठेवला आहे आणि शोल्डरला आपण अर्धा इंच सोडून टिप देणार आहोत। ह्या डबल टिपा देऊन घ्यायच्या आहेत। आता हे आपलं शिवून झालेलं आहे। आपलं थोडंसं आत बाहेर झालं असेल तर कापून घ्या, म्हणजे हा व्यवस्थित आकार येईल। आता इथे आपल्याला बाही ही मध्यापासून सुरू करायची आहे। त्यासाठी आपण नॉचेस दिलेत आणि आपण ही बाही सुईच्या बाजूने सुईची बाजू व्यवस्थित ठेवलेली आहे आणि आपण ह्या चुन्या देऊन घेत आहोत। आपल्या ह्या चुन्या देऊन झाल्यात। आता दुसऱ्या बाजूने पण आपल्याला व्यवस्थित ह्या चुन्या देऊन घ्यायच्या आहेत। आपण सुईच्या मदतीने आपण ह्या व्यवस्थित चुन्या टाकतोय आणि याच्यावर आपल्याला परत एकदा एक टिप टाकून घ्यायची आहे। ह्या बघा, ह्या चुन्या ह्या प्रकारे झाल्यात। आता आपल्याला खाली सुद्धा व्यवस्थित टिप टाकून घ्यायची आहे वरच्या चुन्याच्या यानेच, आणि खाली 2 चुन्या एक्स्ट्रा दोन्ही बाजूने द्यायच्या आहेत। ह्या प्रकारे ह्या चुन्या आपण देऊन घेतलेल्या आहेत। आता याला आपल्याला ही पट्टी घ्यायची आहे 2 इंच रुंदीची, आणि जेवढं आपल्याला अंतर आहे तेवढ्या लांबीची आपल्याला ही पट्टी पाहिजे। तुम्ही मोजून ही पट्टीचं माप घेऊनच ही जोडायची आहे। आता इथे आपल्याला अर्धा इंच सिलाई मार्जिन सोडून आपल्याला इथे टिप देऊन घ्यायची आहे। त्यानंतर इकडून आपल्याला पुन्हा अर्धा इंच आणि मग हे मुडपायचं आहे। डायरेक्ट पण करू शकता, पण मी तुमच्यासाठी हे डबल तुम्हाला सांगत आहे। इथे अर्धा इंच आपण दुमडून ही टिप टाकून घेतली आणि पुन्हा एकदा अर्धा इंच ही टिप टाकायची आहे। तुम्ही पहिली टिप टाकलेली आहे त्याच्या शेजारीच ही टिप येईल, म्हणजे ती टिप झाकली जाईल याची काळजी घेऊन आपल्याला ही टिप देऊन घ्यायची आहे। म्हणजे आपला हा भाग शिवून झालेला आहे। दोन्हीही भाग आपले ह्याच पद्धतीने करायचे आहेत। इकडच्या भागाला पण आपण शिवून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे कडेने आपण टिप द्यायची आहे। पाव इंचच अंतराने ही टिप द्यायची आहे आणि कडेचा हा भाग कापून टाकतोय आपण। त्यानंतर हा भाग आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे आणि मग 1.5 इंच मार्जिन घेऊन आपल्याला इथे टिपा टाकून घ्यायच्या आहेत फिटिंगच्या। तर इथे मी 1.5 इंच खूण केली। वरपर्यंत आपल्याला 1.5 इंचाची खूण करायची आहे आणि टिप दोन्हीही बाजूने देऊन घ्यायच्या आहेत, म्हणजे हा ब्लाऊज आपला अगदी व्यवस्थित असा शिवून होतो। त्यानंतर आपल्याला दुसरी टिप ही पाव इंच मार्जिन ठेवून त्या शेजारी मारून घ्यायची आहे आणि तिसरी टिप सुद्धा तशीच मारून घ्यायची आहे। बघा, आपण इथे खूण केली होती बघा, हे सुद्धा 1.5 इंचाचे आहे, म्हणजे आपलं परफेक्ट असं हे ब्लाऊज शिवून झालेलं आहे आणि आपण टिप सुद्धा मारून घेतलेल्या आहेत। आणि हा सुंदर असा लहान 2 वर्षाच्या मुलीचा ब्लाऊज संपूर्ण असा शिवून झालेला आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद।